पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। चर्चेत आलेल्या हनी ट्रॅप वादात विरोधकांनी अजित पवारांना खुलं आव्हान दिले। तुमच्याकडे कुणाचे पेनड्राईव्ह किंवा सीडी असेल तर त्यावर दम देण्याऐवजी एकदा तो लावूनच टाका, असं अजित पवार यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे महाजन खडसेंमधला वाद कथित हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून अजून पेटलाय। पाहूया। अध्यक्ष महाराज, माझ्याजवळ पेनड्राईव्ह पण आहे, दाखवा म्हणाल मंत्री महोदय तर दाखवू टाकू, तुमचं सरकारचं मत असेल तर। आणि प्रत्येक जण काहीतरी पेनड्राईव्ह दाखवतो ना, काही पेनड्राईव्ह, अरे तो दाखवा तरी आणि एकदा कळू द्या, लोकांनाही कळू द्या। आज किती वाचवण्याचा प्रयत्न केला तरी सत्य बाहेर येईलच येईल। हनी ट्रॅप आरोपांच्या वादात गिरीश महाजनांनी आता एकनाथ खडसेंचा थेट एकेरी उल्लेख करत फोटो ट्विट केलाय। महाजनांच्या दाव्यानुसार या फोटो स्वतः खडसे प्रफुल्ल लोढांसोबत बोलताय। याच लोढानं हनी ट्रॅपचे पेनड्राईव्ह असल्याचा दावा केल्यानं वाद सुरू झालाय। हा फोटो शेअर करत एकनाथ खडसे, काय तुझी ही व्यथा, असं गिरीश महाजनांनी म्हटलंय। सोबतच तुमच्या या गुलाबी गप्पा कोणासोबत रंगल्या आहेत, ये रिश्ता क्या कहलाता है, हे तुमचं षडयंत्र जनतेसमोर उघड होतंय। हाच तो प्रफुल्ल लोढा ज्याने तुमच्यावर स्वतःच्या मुलाच्या खुनाचा आरोप केला आहे। 2019 ते 22 दरम्यान अशा खोट्या पुराव्यांच्या आधारे सत्तेचा गैरवापर करून तुम्ही माझ्यावर असंख्य आरोप केले, पण प्रत्येक आरोपाची चौकशी झाली। अगदी आर्थिक गुन्हे शाखेकडूनही माझी चौकशी झाली, पण त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही। मी निर्दोष आहे हेच वारंवार सिद्ध झालं। दरम्यान प्रफुल्ल लोढाचे कोणासोबत फोटो आहेत हा मुद्दाच नसून त्यानं जे आरोप केलेत त्यावर महाजनांनी उत्तर द्यावं, असं खडसेंनी म्हटलंय। आज गिरीश महाजनांनी त्यांच्या पेजवर एक फोटो प्रकाशित केला जो प्रफुल्ल लोढाच्या बाबत तो फुल देतानाचा आहे। हा फोटो कोरोना कालखंडामधला आहे। त्या कालखंडामध्ये हा प्रफुल्ल लोढा आरोग्यदूत म्हणून काम करत होता। हा फोटो मुका आहे, बोलका नाही आहे, पण मी प्रफुल्ल लोढांचा बोलका फोटो टाकला होता। त्याचं उत्तर यांनी द्यायला हवं, ते उत्तर देत नाही की यांनी ट्रायडंट हॉटेलमध्ये येऊन 3 महिने माझे जे पाय दाबले आणि मला जे सांगितलं की ह्या गोष्टी उघड करू नका, हे मला माहिती आहे। ट्रायडंट हॉटेलमध्ये काय काय घडलं हे मला माहिती आहे। एक बटन जर मी दाबलं तर सगळा हिंदुस्थान हादरेल, हे बोलकं चित्र मी प्रफुल्ल लोढांचं दाखवलं। यांनी मुकं चित्र दाखवलं। आणि दुसरं गोष्ट की मी कधी आयुष्यात लोटागण घातलेलं नाही आहे। माझ्या मातापित्यांशिवाय मी कधी कोणाचे पाय धरलेले नाही आहे। राज्यातले 4 मंत्री आणि अनेक बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा दावा होतोय। विरोधकांनी यावरून सभागृहात पेनड्राईव्ह दाखवत सरकारला आव्हान दिलं होतं। मात्र नुसतेच पेनड्राईव्ह व सीडी दाखवण्यापेक्षा ती एकदाची लावूनच टाका, असं आव्हान अजित पवारांनी विरोधकांना दिलंय। अध्यक्ष महाराज, माझ्याजवळ पेनड्राईव्ह पण आहे, मला ते दाखवायचं नाहीये, तो विषय नाही अध्यक्ष महाराज, मला कोणाचं चरित्रहरण करायचं नाहीये, पण ज्या पद्धतीनं दाखवा म्हणाल मंत्री महोदय तर दाखवू टाकू, तुमचं सरकारचं मत असेल तर। पण अध्यक्ष महाराज, एवढ्या गंभीर प्रश्नामध्ये सरकार साधं निवेदन करायला तयार नाही अध्यक्ष महाराज। हनी ट्रॅप सारखा मोठा विषय, त्याच्यात सरकार गंभीर नाही अध्यक्ष महाराज। आणि मी तुम्हाला मुद्दाहून सांगितलं अध्यक्ष महाराज, माझं माहिती आहे नाशिक, मंत्रालय आणि ठाणे हे त्याचे केंद्रबिंदू आहेत अध्यक्ष महाराज। कुणाकडं काय पेनड्राईव्ह आहेत, कुणाकडं काय व्हिडिओ आहेत, कुणाकडं आणखीन काय माहिती आहे, कुणाला हनी ट्रॅपच्या बद्दलची काय माहिती आहे, ती सगळी एकदा बाहेर येऊ द्या। आणि प्रत्येक जण काहीतरी पेनड्राईव्ह दाखवतो ना, काही पेनड्राईव्ह, अरे तो दाखवा तरी आणि एकदा कळू द्या, लोकांनाही कळू द्या। त्याच्यात काय होतं, सगळेजण संशयाच्या भोवऱ्यामध्ये राहतात। बरं, बातम्या तुम्हाला जशा मिळतात तशा तुम्ही देता। त्याच्यात 4 मंत्री आहेत, त्यात IAS ऑफिसर आहेत, IPS ऑफिसर आहेत, त्याच्यात बरेच काही राजकीय लोक आहेत। आता असं म्हटल्यानंतर सगळे मंत्री म्हटल्या की मंत्र्यांना त्या अँगलने बघायला सुरुवात होते। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।